घरोघरी जाऊन सांगितलं पाहिजे. आपण सगळे अशा नादामध्ये राहिलो की जाहीर करणं तुतारे काही अडचण नाही आणि त्याचा फटका आपल्याला त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि त्यासाठी आपण घरोघरी जाऊन याचा प्रचार करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. कालपासून जसं शिंदे साहेबांनी उल्लेख केला होता, घटस्थापना झाली, हर्षवर्धन पाटील साहेबांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची भूमिका घेतली. आम्ही त्या ठिकाणी दहिवडीला होतो, जयेंद्र पाटील साहेबांच्या शेजारी मी बसलो होतो आणि तिथं पाहिलं की त्यांना राज्यामधल्या 2-3 मोठ्या नेते मंडळीचा त्या ठिकाणी फोन आले, आम्हाला भेट घ्यायची, आम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी भेटायचं आहे. आता इनकमिंग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुरू होणार आहे. माझी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ मंडळाला विनंती राहील, इनकमिंग त्या ठिकाणी सुरू आहे, पण ते येत असताना ज्यांना आपल्या विचाराची पाठराखण करायची, ज्यांना प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेची सेवा करायची, अशाच मंडळींना आपण त्या ठिकाणी बरोबर घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे. आज या ठिकाणी खेड या गावामध्ये आपण हा कार्यक्रम घेतला आणि त्यामध्ये घनश्याम शिंदेने त्यांच्या सर्व सहकार्याने पुढाकार या ठिकाणी घेतला. उत्तमराव पैलवान यांनी या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. आदरणीय शंकरराव जगताप साहेब आमदार होते, शालिनताई पाटील साहेब आमदार होत्या. एक विचाराचं राजकारण होतं, त्या संस्काराचं राजकारण होतं आणि त्या माध्यमातून घडलेला हा कोरेगाव तालुका, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आहे. आपण साथ दिली, अशीच साथ इथून पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीला द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. देहूचा तुकोबा आणि महाराष्ट्राचा सह्याद्री, हृदय सिंहासनावर अरूढ असणारा तुमच्या आमच्या सर्वांचा शुभा राजा, या सर्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारणाला समाजकारणाची जोड देणारे, आपल्या अमोघवाणी आणि तेजपुंज रूपाने त्या जाणत्या राजाला घराघरापर्यंत पोहोचवणारे, देशाचे सर्वोत्कृष्ट खासदार संत